विद्या ही गुरुमुखी असावी असं संगीत क्षेत्रामध्ये आपण ऐकत असतो. या गुरुमुखातून मिळणाऱ्या विद्येबाबत सुरश्री केशरबाई केरकर काय म्हणतात? एक दिवस माई पु ल देशपांडे यांच्यासोबत बोलत होत्या. पु ल म्हणाले, आता टेप रेकॉर्डर निघाले आहेत. त्या काळची गोष्ट. समजा टेप रेकॉर्डरवर अस्थायी यंत्रे बरोबर रेकॉर्ड केले तर त्यावरून तालीम घेता येणार नाही का? माई ठामपणे म्हणाल्या, नाही. त्या बऱ्याच वेळ शांत होत्या. नंतर म्हणाल्या, हे बघ, टेप रेकॉर्डर चीज ऐकल्यावर ती गळ्यावर बरोबर चढली की नाही हे काय तो टेप रेकॉर्डर सांगणार? पु ल म्हणाले, आपण पुन्हा रेकॉर्ड करावी आणि तुलना करून पाहावी की आधीची आणि नंतरची कशी आहे. त्यावर माई म्हणाल्या, अरे आपलंच गाणं परक्यासारखं ऐकता आलं असतं तर आणखी काय पाहिजे होतं? आज स्वतःचं गाणं स्वतः बसून कुणी ऐकतात, सुधारतात. कुणीही कुणाला चुका सांगणार नाही. कशाला उगाच कुणाकडून वाईटपणा घ्या. म्हणून डोळ्यात तेल घालून शागिर्दाचं गाणं पाहणारा, चुकला तर त्याचा कान पिळणारा गुरु असावा लागतो. 8-8 दिवस तान घासली तरी खासाहेबांच्या तोंडावरची सुरकुती हलायची नाही. आणि मला वाटायचं की देवा नकोच हे गाणं. तर पु ल म्हणतात, शिकवणी टिकवायला शिष्याचीच नव्हे तर तिच्या आईबापांचीही तारीफ करणारे अनेक गुरु माझ्या डोळ्यापुढे तरळून गेलेले होते. शिष्यांना वाट दाखवण्याऐवजी त्यांची वाट लावणारे गुरु काय कामाचे? माझी शिस्त परवडत असेल तरच मी शिकवीन म्हणणारे गुरु आजच्या विश्वविद्यालयात राहिले नाही, असा पुलंचा त्यावेळेचा विचार आहे. पण ज्यावेळी पंडित जितेंद्रबुवा अभिषेकी सारखा गुरु संगीत क्षेत्राला लाभत असतो त्यावेळी संगीत क्षेत्रामध्ये गुरु म्हणजे काय आणि गुरूंची महती म्हणजे काय हे आपल्याला कळून चुकतं. म्हणून तर आपण सारे त्याच गुरुवर्यांना ही आदरांजली व्यक्त करण्यासाठी इकडं उपस्थित आहात. तर तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या या संगीत समारोहामध्ये आम्ही पुढे जात आहोत एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी. आज या समारोहाच्या निमित्तानं, या 19व्या संगीत समारोहाच्या निमित्तानं आपण पंडित जितेंद्रबुवा अभिषेकी पुरस्कार प्रदान करीत आहोत. आणि आम्हा सर्व गोमंतकीयांना आनंदाची गोष्ट आहे, यंदाचा हा पुरस्कार गोमंतकीय गायक कलाकार, संगीत क्षेत्राला आपलं उभं आयुष्य ज्यांनी अर्पित केलेलं आहे असे डॉक्टर प्रवीण गावकर यांना यंदाचा हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. शौनकजी अभिषेकी आणि हेमंतजी पेंडसे यांच्या हस्ते होत आहे. तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानला आनंद आहे डॉक्टर प्रवीण गावकर यांना यंदाचा पंडित जितेंद्रबुवा अभिषेकी सन्मान प्रदान करताना. रसिक हो, काणकोणच्या भूमीचा हा सुपुत्र आजही आपल्या गावात गेला की शेतीत रमतो, त्या गावच्या संस्कृतीत परंपरेत रमून जातो. म्हणून गोमंतकीय संगीत क्षेत्राच्या महाद्वारावरचं या पिढीचं हे स्वस्तिक म्हणून ज्याची आम्हाला ओळख करून देता येईल असे स्वस्तिक कल्चरल असोसिएशनचे डॉक्टर प्रवीण गावकर. सर्वांना माझा नमस्कार. पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत पुरस्कार मला प्रदान केल्याबद्दल मी तरंगिणी प्रतिष्ठानचा खूप खूप आभारी आहे. तरंगिणी संस्था ही स्वतः पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्थापन केली होती. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेतर्फे
व या महान तपस्वी कलाकाराच्या नावे हा पुरस्कार मला प्राप्त होत आहे याचा मला खूप आनंद आहे. त्याबद्दल मी तरंगिणी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध गायक आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र पंडित शौनक अभिषेकी आणि बुवांचे नातू अभेद अभिषेकी आणि तरंगिणी संस्थेचे जे सर्व पदाधिकारी आहेत, सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. गोव्यात अनेक संस्था संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. गोवा कॉलेज ऑफ म्युझिक, कला अकादमी आणि बऱ्याच संस्था कार्य करत आहेत. त्यात मी स्वस्तिक आणि संजीवन संगीत अकादमी तर्फे या क्षेत्रात गोव्यात एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. आज मला माझ्या वडिलांची तीव्रतेने आठवण येते. माझे वडील पांडुरंग गावकर यांनी मला या संगीत क्षेत्रात आणले आणि तेच माझे पहिले गुरु. आईने मला खूप प्रोत्साहन दिलं. हा सत्कार, हा सन्मान त्यांचाच आहे. माझे गुरु पंडित कमलाकर नाईक यांनी मला घडविले. त्यांच्याकडे मी जवळजवळ 18 वर्ष शिकलो. हा सन्मान त्यांचा आहे. माझे गुरु पंडित प्रभुदेव सरदार, पद्मभूषण पंडित अजय चक्रवर्ती, पंडित सुरेश वाडकर या सर्वांचा हा सन्मान आहे. हा सन्मान माझी बायको, माझी मुलं त्यांचाही आहे. हा सन्मान माझ्या सर्व शिष्यांचा आहे. हा सन्मान माझ्यावर प्रेम करणाऱ्या व माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव करणाऱ्या तमाम गोमंतकीयांचा आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी हे आमचे दैवत. त्यांच्या नावे हा पुरस्कार मला गोव्यात संगीत क्षेत्रात अजून काम करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. अभिजात संगीत हा गोव्याचा समृद्ध वारसा आहे. कितीतरी महान कलाकार या मातीने जगाला दिलेले आहेत. तोच वारसा पुढे नेण्याचा काम मी करीत आहे. सध्या पूर्ण वेळ मी या कामाला झोकून दिलेला आहे. त्यासाठी तुमचे आशीर्वाद, प्रेम आणि सहकार्य मला लाभेल याची खात्री आहे. या पुरस्काराबद्दल खूप प्रसिद्धी ज्यांनी केली त्या सर्व पत्रकार बंधूंचे मी आभारी आहे. सर्वांना परत एकदा नमस्कार करतो आणि पुन्हा एकदा तरंगिणी प्रतिष्ठानचे मी आभार मानतो. धन्यवाद.